दुर्वा गणेशाला प्रिय आहे हे सर्वांना माहीत असते, पण याचे गुण किती जणांना माहीत आहेत? तर हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी. दुर्वाला सहस्त्रवीर्य असे म्हटले जाते, म्हणजेच हजारो पटीने गुण देणारी, हजारोच्या संख्येने उगवणारी. दुर्वा ही गुणतः कफपित्त कमी करणारी आहे, उष्णताजन्य त्वचाविकार कमी करणारी आहे. तळहात तळपायांची आग होते, डोळे जळजळतात, लघवीला जळजळते, अशा वेळी दुर्वा अत्यंत गुणकारी आहे. दुर्वामुळे रक्तशुद्धी होऊन रक्तस्राव थांबतो. स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे, मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होत आहे, अशा वेळी दुर्वा स्वरस पोटातून घ्यावा. नाकामधून रक्तस्राव होतोय, अशा वेळी दुर्वा स्वरसाचे थेंब नाकामध्ये टाकले तर रक्तस्राव थांबतो. दुर्वा साफ करून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून त्याचा सोरस बनवून घ्यायचा. सोरस बनवून झाल्यानंतर तो लगेचच सेवन करायचा असतो. दुर्वा सोरस बनवून झाल्यानंतर जो काही चोथा शिल्लक राहतो तर तो टाकून देण्यापेक्षा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील किंवा तळपायाला आग होत असेल तर अशा ठिकाणी याचा लेप लावावा.